मित्रांनो, तुम्ही कोणत्या प्रवर्गातील आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आता तुम्ही विचार कराल की यार हा कोण आहे जो आम्हाला आमची कास्ट विचारतोय। तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा योजना दूत। तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनल। मित्रांनो, तुमची कास्ट कोणते विचारण्याचं कारण असं आहे की प्रत्येक कास्टसाठी स्पेशलमध्ये फक्त त्याच कास्टसाठी काही योजना राबवल्या जातात आणि त्या योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच तुम्ही हजारो नाही तर लाखो रुपये मिळवण्याची संधी तुम्ही गमावून बसता। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा, कारण चॅनलच्या नावाप्रमाणेच मित्रांनो तुम्हाला नवीन नवीन योजनांची माहिती तुम्हाला या यूट्यूब चॅनलमध्ये मिळत राहते। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत समाज कल्याण विभागामार्फत म्हणजेच जिल्हा परिषदेमार्फत राबवल्या जाणाऱ्या सरकारी योजना। जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील मागासवर्गीयांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जातात आणि मागासवर्गीयांची दारिद्र्य रेषेखालील जी लोकांची आर्थिक परिस्थिती असते ती हलाखीची असते, त्यांना योजनेमार्फत सवलती देऊन सर्व प्रकारच्या उन्नती घडवून आणण्याचे काम समाज कल्याण विभागामार्फत केले जाते आणि त्यामध्ये सर्वात जास्त भर शिक्षणावरती दिला जातो आणि इतरही बाबींचा विचार करून या ठिकाणी काही योजना राबवल्या जातात। आता त्या योजना कोणत्या आहेत हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, समाज कल्याण विभागामार्फत म्हणजे जिल्हा परिषदेमार्फत शैक्षणिक विकासाच्या योजना राबवल्या जातात, त्यानंतर आर्थिक विकासाच्या योजना राबवल्या जातात आणि 20% सेस फंडामधून वैयक्तिक विकासाच्या योजनासुद्धा राबवल्या जातात। एवढंच नाही मित्रांनो, तर जाती निर्मूलन विषयक जी इतर योजना असतात त्या योजनासुद्धा या ठिकाणी राबवल्या जातात। याच्यानंतर दलित वस्ती सुधारणा योजनासुद्धा राबवल्या जातात आणि अपंगासाठी अपंग कल्याणाच्या योजनासुद्धा राबवल्या जातात। मित्रांनो, ह्या योजना राबवण्याचे उद्दिष्ट असे आहे की जे मागासवर्गीय विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक सवलती देणे आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह करून देणे, त्यानंतर व्यसनाधीनतेचे उच्चाटन करणे आणि मागासवर्गीयांतील लाभार्थ्यांना रोजगार निर्मूलनासाठी स्वावलंबी बनवणे, त्यानंतर कलावंतांना आर्थिक सहाय्य देणे, मतिमंद व अपंग व्यक्तींना सहाय्य करून देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारवणे। मित्रांनो, तुम्हाला जर या समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो मी एक सिरीज स्टार्ट करतोय आणि त्या सिरीजमध्ये तुम्हाला समाज कल्याण विभागाच्या कोणत्या योजना आहेत, त्यांचा लाभ कोणाला मिळणार, त्याची पात्रता काय आहे, अटीतटी काय आहेत, त्याचे अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, त्या A to Z गोष्टी मी तुम्हाला त्या सिरीजमध्ये सांगणार आहे। मित्रांनो, ही सिरीज बंदसुद्धा होऊ शकते, कारण त्यासाठी मी एक कंडिशन ठेवतोय। आता ही कंडिशननुसार मला समजणार आहे की तुम्ही ह्या समाज कल्याण योजनांसाठी इंटरेस्टेड आहात की नाही। आता मला हे कसं समजणार, तर मित्रांनो या सिरीजमध्ये मी तुम्हाला एक प्लेलिस्ट बनवून देणार आणि त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला ह्या समाज कल्याण विभागाची सगळी माहिती मिळणार आणि त्याची जी योजना आहेत लाभ वगैरे A to Z माहिती तुम्हाला तिथं मिळणार। पण त्यासाठी कंडिशन असे आहे की प्रत्येक व्हिडिओ तुम्ही कोणत्याही कास्टमधील असाल, कोणत्याही प्रवर्गातील असाल किंवा तुम्ही पुरुष असाल, स्त्री असाल, कोणीही असाल, काहीही असू द्या, काय अडचण नाही, तुम्ही प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक हे कंपल्सरी मला पाहिजेत। जर या सिरीजच्या प्रत्येक व्हिडिओला 1000पेक्षा लाईक कमी आल्या तर मी स्वतः समजेल की तुम्हाला स्वतःलाच या ठिकाणी समाज कल्याण विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या योजनांचा लाभ नको आहे। होय मित्रांनो, तुम्हाला जर ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ बघावा लागेल आणि प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी 1000 लाईक हे कंपल्सरी आलेच पाहिजेत। मित्रांनो, तुम्ही जर ही कंडिशन फॉलो करत नसाल तर या ठिकाणी ही सिरीज बंद केली जाईल। मित्रांनो, तुम्हाला जर ही सिरीज कंटिन्यू ठेवायची असेल तर ही प्लेलिस्ट नक्की सेव्ह करा आणि भेटूया या प्लेलिस्टमधल्या कोणत्याही एका व्हिडिओमध्ये।